हरिओम. आत्मषटकमच्या 9व्या भागात सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने सुरू करूया. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गेल्या भागात आपण दुसऱ्या श्लोकामधील पंचकोश हा भाग समजून घ्यायची पूर्वतयारी म्हणून कारण शरीराची व्याख्या समजून घेतली. कारण शरीराचं स्वरूप काय आहे ते समजून घेतलं. ते कशापासून बनलेलं आहे तर ते अज्ञान आणि वासना यांच्यापासून बनलेलं असतं, अनिर्वचनीय असतं. आणि स्थूल आणि सूक्ष्म शरीरांचं कारण असतं. त्याच्यामुळे कारण शरीरामुळे म्हणजे अज्ञान आणि वासनांच्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म शरीर निर्माण होतात, म्हणून त्यांना कारण शरीर म्हटलं जातं. तर आता पंचकोशांवर विचार सुरू करण्यापूर्वी आपण दुसरा श्लोक एकदा म्हणूया. न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. तर पंचकोश पंचकोश म्हणजे आत्म्यावर पडलेली 5 आवरणं किंवा आच्छादनं. त्या आच्छादनामुळे आत्म्याचं खरं स्वरूप हे सगळ्या बाजूंनी झाकलं जातं आणि म्हणून त्याला प्रकृती आवरण असंही म्हणतात. आता प्रकृती आवरण ह्या शब्दाचा अर्थ जसजसा आपण पंचकोशांचा पुढे पुढे विचार करत जाऊ तसतसा आपल्याला उलगडत जाईल. तर आपण आता तत्त्वबोधातल्या व्याख्यांपासून सुरुवात करू. पंचकोशाः के म्हणजे पंचकोश कुठले, ते काय आहेत? अन्नमयः, प्राणमयः, मनोमयः, विज्ञानमयः, आनंदमयः च इति. उत्तरादाखल एक यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 5 कोशांची नावं दिलेली आहेत. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. बहुतेक आपल्यापैकी सगळ्यांनी ही नावं तरी नक्कीच ऐकलेली असणार आहे. इथे कोश म्हणजे आच्छादन, म्हणजे कोशवत आच्छादयती तस्मात् कोशः. तलवारीची म्यान कशी तलवारीला आच्छादून टाकते की नाही, म्हणून तलवारीचा म्यान म्हणजे तलवारीचा कोश असतो. त्याच्या आत तलवार लपलेली असते. आपल्याला दिसताना फक्त वरचं म्यान दिसतं, आतली तलवार नाही दिसत. पण त्या म्यानाच्या अस्तित्वामुळे तलवार तिथे आहे हे आपल्याला कळतं. म्यानामुळे तलवारीचं अस्तित्व हे निर्देशित झालेलं असतं. पण म्यान हे तलवारीहून वेगळं असतं, भिन्न असतं आणि म्यानाचा तलवारीवर काही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे आत्मा हा पंचकोशांनी म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांनी हा पांघरला गेलेला असतो. पण त्या कोशांच्या अस्तित्वाने आत्म्याचं अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे निर्देशित केलं जातं. म्हणजे मी पाहतो, मी विचार करतो, मी अनुभवतो, या गोष्टीच मीचं अस्तित्व निर्देशित करतात. मी म्हणजे आत्मा. ह्या कोशांचं कार्य हे आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करतं, पण ते कोश आत्म्याचं खरं स्वरूप मात्र झाकून टाकतात. आणि मी मात्र पंचकोशांशी इतकं तादात्म्य पावतो की मी त्यांनाच आत्मा समजायला लागतो आणि त्यांच्यापासून मला मुक्तच होता येत नाही. म्हणजे खरं म्हणजे तलवार जशी तलवारीच्या म्यानापासून वेगळी असते तशी आत्मा हा ह्या पंचकोशांपासून स्वतंत्र आहे. पण मी माझ्या अज्ञानामुळे त्या पंचकोशांशी आसक्त होतो आणि त्याच्यामुळे दुःख भोगतो. त्यामुळे 5 कोशांच्या पलीकडे त्यांच्यापासून वेगळा असलेला जो आत्मा आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायला हवा. आणि हा शोध घ्यायचा असेल तर त्या
कोशांचं स्वरूप आणि कार्य हे समजून घ्यायला हवं. पण आता हे कोश कोश जे म्हणतोय ते कसे आहेत बाबा नेमके? म्हणजे असे काही एका पिशवीत दुसरी पिशवी, त्याच्या आत तिसरी पिशवी, त्याच्या आत चौथी, असं काही आहे? किंवा पेटीत पेटी, पेटीत पेटी, मोठ्या पेटीत जरा लहान आकाराची, त्याच्यापेक्षा लहान आकाराची पेटी अजून, असं काही आहे का? तर तसं नाही आहे. एकाच्या आत एक आहेत. म्हणजे काय? तर आता माणसाच्या देहामध्ये ज्या शक्ती काम करतात त्यातल्या काही शक्ती स्थूल आहेत, काही थोड्या अजून सूक्ष्म आहेत, काही अजून सूक्ष्म आहेत. सूक्ष्मतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर ह्या शक्ती काम करतात आणि म्हणून ह्या शक्तींचीच नावं ही पंचकोश असं म्हटलं जातं. आणि स्थूलाकडून आपण सूक्ष्माकडे जातो आहे म्हणून त्याला आत 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 असं म्हटलं जातं आहे. म्हणजे स्थूल म्हणजे सगळ्यात बाहेरचं, स्थूलापेक्षा थोडं सूक्ष्म ते त्याच्या आतलं, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म ते त्याच्या आतलं, असं अशा अर्थाने आत आत असं म्हटलेलं आहे. तर स्थूलाकडून आपण अधिकाधिक सूक्ष्माकडे जर जात गेलो तर पहिला स्थूल येतो तो अन्नमय कोश, मग त्याच्यापेक्षा सूक्ष्म प्राणमय कोश, त्याच्यापेक्षा सूक्ष्म मनोमय कोश, त्याच्यापेक्षा सूक्ष्म विज्ञानमय कोश, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आनंदमय कोश आणि सगळ्यात सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मतम म्हणजे आत्मा, असे एकूण 6 स्तर दिसून येतात. आता आपण ह्या कोशांचं स्वरूप आणि कार्य हे समजून घेऊ. पहिला अन्नमय कोश. अन्नमय हा कहा? अन्नमय कोश कसा असतो? अन्नरसेनैव भूत्वा अन्नरसेनैव वृद्धिं प्राप्य अन्नरूपपृथिव्यां यद् विलीयते तद अन्नमयः कोशः स्थूलशरीरम. व्याख्यानी. आपण त्याचे आता एक एक शब्दाचा अर्थ बघूया. अन्नरसेन एव भूत्वा म्हणजे अन्नरसानेच जे बनलेलं असतं. अन्नरसेन एव वृद्धिं प्राप्य म्हणजे अन्नरसानेच याची वाढ होते. अन्नरूप पृथिव्यां म्हणजे अन्नरूप असलेल्या पृथ्वीमध्ये यद विलीयते म्हणजे जे विलीन होते. तद अन्नमय हा कोशः, तो अन्नमय कोश आणि त्यालाच स्थूल शरीर असं म्हणतात. अन्नमय म्हणजे मयट हा प्रत्यय संस्कृतमधला जो आहे तो प्राचुर्य दाखवतो. ज्याचं प्राचुर्य त्याला तो मयट प्रत्यय जोडतात. अन्नाचं प्राचुर्य म्हणजे खूप जास्त प्रमाणात असणं, विपुल प्रमाणात असणं. आता पहा ना, या अन्नमय कोशामध्ये सगळीकडे अन्नच भरलेलं आहे. अन्नापासून बनलं आहे, अन्नामुळे ते शरीर वाढतं आणि मग अन्नारूपी पृथ्वीमध्येच शरीराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामध्ये विलीन होतं. म्हणजे सर्व ठिकाणी अन्नच भरलेलं आहे. दुसरा मय या शब्दाचा अर्थ परिणाम असा पण आहे. म्हणजे अन्नाच्या विकाराचा परिणाम म्हणून हे शरीर बनतं. म्हणजे अन्न हे कारण आणि शरीर हे कार्य, म्हणूनही त्याला अन्नमय असं म्हटलं जातं. खाल्लेलं अन्न पचतं, त्यातील रसाचं पुरुषामध्ये वीर्य होतं आणि स्त्रीमध्ये बीजांड होतं आणि त्यांच्या संयोगातून बीज निर्माण होतं आणि त्यापासून गर्भ तयार होतो. आता इथे आपल्याला लक्षात येईल की सप्तधातूंची मी फक्त एक यादी सांगितलेली, त्याच्यामधला एक धातू होता शुक्र. तिथे शुक्रच म्हणलं आहे, पण शुक्र म्हणलं याचा अर्थ बीजांड हा सुद्धा अभिप्रेतच आहे तिथे अर्थ, कारण त्याशिवाय पुढची निर्मिती शक्य नाही. शुक्र आणि बीजांड एकत्र आल्याशिवाय पुढचं शरीर निर्माण होणार नाही. तर त्यामुळे हा सप्तधातूमधला शुक्र धातूसुद्धा हा अन्नापासून बनलेला आहे. म्हणजे अन्नमय कोशाचा म्हणजे स्थूल शरीराचाच एक भाग आहे. म्हणून आपण म्हणलं आहे की सप्तधातूंनी स्थूल शरीराचा निर्देश केला जातो. आता आईने खाल्लेल्या अन्नावर गर्भाचं पोषण होतं आणि मग जन्माच्या वेळी मूल गर्भातून बाहेर आल्यानंतर आईच्या दुधावर त्याचं पोषण होतं आणि नंतर हळूहळू ते अन्न खायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याचा आकार त्या मुलाचा आणि शक्तीही वाढत जाते. असं करत करत आपली संपूर्ण जीवनभर शरीराची वाढ होत राहते आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा ते अन्नरूप पृथ्वीमध्ये म्हणजे मातीमध्ये विलीन होतं. पृथ्वीला अन्न म्हटलं आहे कारण आपलं जे खायचं अन्न असतं ते पृथ्वीमधूनच वर येतं ना. आपण जर शाकाहारी असू तर सगळं अन्न आपल्याला पृथ्वीपासूनच मिळतं. अन्नाची निर्मिती ही पृथ्वीपासूनच होते आणि इतर सगळे शाकाहारी प्राणी
म्हणजे मानवाखेरीज सुद्धा हे गवत खाऊन राहणारे प्राणी हे सुद्धा त्या अन्नावरतीच अवलंबून असतात. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की आपण मातीतूनच जन्मलो आणि मातीतच परत जाणार. किंवा पृथ्वीला म्हणजे मातीलाच अन्न म्हटले, त्यामुळे अन्नापासूनच जन्माला आलो आणि अन्नामध्येच परत जातो. म्हणून अन्नाची व्याख्या फार छान केली आहे. अद्य ते अत्ति च भूतानी तस्मात् अन्नम तदुच्यते इति. म्हणजे काय, अद्य ते म्हणजे जे जीवांकडून खाल्लं जातं आणि अत्ति आणि जे जीवांना खाते. अदधातू म्हणजे खाणे, अदधातूचा अर्थ खाणे असा आहे. जे खाल्लं जातं आणि जे खातं त्याला अन्न असं म्हणतात. आता आपण अन्न खातो आणि पर्यायाने अन्न आपणास खाते म्हणजे काय, तर एक त्याचा असा अर्थ घेता येईल की बरेच लोक जास्त अन्न खाल्ल्याने सुद्धा मरतात, म्हणजे फायनली अन्न आपल्याला खातं असा त्याचा अर्थ. किंवा जिवंत असताना अतिसूक्ष्म जीवजंतू हे आपल्या वेगवेगळ्या शरीरातल्या भागांमध्ये वाढत असतात आणि मेल्यानंतर कृमी कीटक आपले शरीर खाऊन टाकतात. किंवा जी एक फूड चेन किंवा अन्न साखळी सांगितली जाते ती जर आपण डोळ्यासमोर आणली तर जीवो जीवस्य जीवनम म्हणजे एक जीव हा दुसऱ्या जीवाचा अन्न आहे. ती फूड चेन जर डोळ्यासमोर आणली तरी आपल्याला हे अन्नाची जी व्याख्या केलेली आहे की जे खाल्लं जातं आणि जे खातं हे अगदी स्पष्ट होईल. त्यामुळे मातीतून आपण शरीर धारण करतो आणि तेच पुन्हा इतरांचं खाद्य बनतं. आता अशा या अन्नमय कोशाशी आपण तादात्म्य पावतो आणि म्हणतो की मी उंच आहे, मी गोरा आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे. हे सगळं शरीराच्या म्हणजे स्थूल शरीराच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो. पण हा स्थूल देह हा अचेतन आणि जड आहे. कारण तो कशापासून बनला आहे, पंचीकृत पंचमहाभूतांपासून. आणि ही महाभूतं कशापासून बनली आहेत, तर त्रिगुणात्मक प्रकृतीपासून म्हणजे मूळ त्रिगुणांपासून. आणि हे त्रिगुण कसे आहेत, जड. आणि म्हणून तो जड आहे आणि म्हणून हे सगळ्यात बाहेरचं प्रकृती आवरण आहे. इथे प्रकृती आवरण असा शब्द का दिलेला आहे त्या कोशांना ते आता आपल्याला समजायला सुरुवात झाली. हे सगळ्यात स्थूल आवरण प्रकृती आवरण, प्रकृतीपासून बनलेलं आहे म्हणून प्रकृती, आणि झाकतं म्हणून आवरण. कुणाला झाकतं, आत्म्याच्या मूळ स्वरूपाला. तर असा झाला हा अन्नमय कोश. आता पुढचा आहे प्राणमय कोश. प्राणमय हा कहा, प्राणमय कोश कसा बनतो, प्राणाद्याः पंचवायवः वागादींद्रियपंचकं प्राणमय कोशः. प्राण आद्याः म्हणजे प्राण ज्याच्या सुरुवातीला आहेत असे जे सगळे म्हणजे पंचप्राण. नुसतं प्राण म्हटलं की पंचप्राण हे समजून घ्यायचं, कारण त्या यादीमधला सगळ्यात महत्त्वाचा प्राण हा प्राणवायू किंवा श्वासप्राण ज्याला म्हणतो तो आहे. त्याच्यावर आपलं जगणं मरण अवलंबून आहे म्हणून तो सुरुवातीला घेतलेला जातो आणि त्यांनी बाकीच्याही 5 वायूंचा निर्देश केला जातो. प्राणाद्याः पंचवायवः ज्या यादीची सुरुवात प्राणापासून सुरुवात होते ते पंचवायू. आणि वाघ आदी इंद्रियांचा 5 इंद्रियांचा जो म्हणजे कर्मेंद्रियांचा जो समूह आहे ह्या दोघांना एकत्रितपणे प्राणमय कोश म्हटलं जातं. आता हा प्राणमय कोश जो आहे तो अन्नमय कोशापेक्षा सूक्ष्म आहे आणि त्यामुळे तो अन्नमय कोशाला आतून व्यापतो. तर अस्तर लावलेलं असतं की नाही कपड्याला, तसा तो संपूर्ण स्थूल शरीराला आतून व्यापलेला असतो. आणि शरीराच्या अंतर्गतच्या क्रिया नियमितपणे चालू असतात अखंडपणे, तर त्या शरीरांना त्या क्रियांना शक्ती देण्याचं काम हे 5 प्रकारचे वायू हे करतात. सगळ्या शरीरातल्या सर्व प्रकारच्या हालचाली हा प्राणमय कोश करवून घेतो. आता हे 5 प्राण कुठले आपण मागे बघितलेत, पण परत एकदा थोड्याशा वेगळ्या अँगलनी पटकन त्याची उजळणी करू. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान हे त्या पंचप्राणांचे एकाच वायूचे 5 भाग जे वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगवेगळी कामं करतात. तर श्वसनक्रिया ही प्राणामुळे नियमित होते. खरं म्हणजे त्याच्यामध्ये अनधातू आहे. अनधातूचा अर्थ वाहणं म्हणजे वायू जसा वाहतो तसा. तर प्र अधिक अन म्हणजे प्राण. दुसरं जे आहे ते अपान.
अप अधिक अन म्हणजे अपान. अप म्हणजे दूर सारणं किंवा बाहेर फेकणं. मग अपान वायू काय करतो? शरीरातील निरुपयोगी द्रव्यांचा मल मूत्र यांचा त्याग अपानामुळे होतो. आणि त्याचं जर कार्य सक्षमतेने झालं नसतं किंवा जेव्हा होत नाही तर विषारी रसायनं आणि मळ हा शरीरात साठून अनारोग्य निर्माण होतं. तर तिसरा आहे समान. सम अधिक अन. समान हा काय करतो? हा अन्नाचा रस बनवतो आणि त्यातील आवश्यक घटक आवश्यक ठिकाणी पोचवतो. ज्याला ॲसिमिलेशन म्हणतो ते कार्य, डायजेशन आणि ॲसिमिलेशन या दोन गोष्टी समान वायूमुळे होतात. त्याच्यानंतर येतो व्यान. वि अधिक अन. वि म्हणजे विविधता. हा शरीरात विविध ठिकाणी राहून सांधे हलवण्याचं काम करतो. म्हणून हा जर वायू बिघडला तर संधिवातासारखा रोग जडतो, ज्याच्यामध्ये सांधे हलवायला त्रास होतो. तसंच रक्ताभिसरण आणि शरीरातील प्रत्येक पेशीचं पोषण हे सुद्धा व्यानाचं कार्य आहे. त्यामुळे प्रत्येक पेशीपर्यंत विविध ठिकाणी हा फिरतो, म्हणून तो व्यान. वि अधिक अन. आता शेवटचा आहे तो उदान. उत अधिक अन. उत यांनी ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा दाखवली जाते. हा झोपेसाठी जीवाला वर ढकलत हृदयापर्यंत नेतो. म्हणजे जेव्हा जीव हा हृदयापर्यंत पोचतो तेव्हा आपल्याला झोप लागते. आणि मृत्यूनंतर सुद्धा जीवाला वर ढकलत हा उच्चतर लोकामध्ये नेतो. आणखीन जिवंत असताना सर्व प्रतिक्रिया किंवा उलट क्रिया ह्या म्हणजे ग्रॅव्हिटीच्या वरच्या बाजूला, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डिरेक्शनला ज्या क्रिया केल्या जातात त्या उदानाकडून केल्या जातात. उलटी होणं, जळजळ, अश्रू, शिंक. अश्रू हे ठीक आहे ग्रॅव्हिटीच्याच डिरेक्शनमध्ये, पण शिंक आतून म्हणजे खालून वर या क्रिया होतात. तर ह्या सगळ्यासाठी उदानवायू कारणीभूत असतो. आता हे 5 जर प्राण बघितले तर ते कसे जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण झोपलेले असताना सुद्धा ते शांतपणे कार्य करीत असतात. आणि ते सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीराला जोडतात आणि दोघांनाही शक्ती देतात. जेव्हा हे प्राण उत्तमपणे कार्य करतात तेव्हा शरीर सुदृढ असतं, ज्ञानेंद्रिय तीक्ष्ण असतात, कर्मेंद्रिय शक्तिशाली असतात आणि मन हे तत्पर असतं. आणि जेव्हा त्यांची कार्य सदोष होतात तेव्हा शरीर आजारी पडतं, त्याचा समतोल ढळतो, ते अशक्त, मंद आणि रोगी होतं. म्हणून योगशास्त्रामध्ये प्राणायामावरती भर दिलेला आहे. पण प्राण हे नैसर्गिकरित्या आणि अनैच्छिकपणे म्हणजे इनव्हॉलेंटरीली आपापली कार्य करतात. म्हणजेच प्राण हे जड असतात. त्यांना स्वतःचं आणि इतरांचं भान नसतं. त्यांच्या कार्यावर त्यांचं स्वतःचं नियंत्रण नसतं. आता हे प्राण कसे बनलेत ते पण आपण बघितलं आहे. प्राण आणि कर्मेंद्रिय म्हणजे हा पूर्णच जो प्राणमय कोश हा कशापासून बनलेला आहे तर तो पंच तन्मात्रांच्या रजांशांपासून बनलेला आहे. आणि रजोगुण हा क्रियाप्रधान असल्यामुळे सर्व प्रकारच्या हालचाली आणि त्या हालचालींकरता लागणारी शक्ती असा हा प्राणमय कोश बनलेला आहे. आणि हा अर्थातच सूक्ष्म शरीराचा घटक आहे. तर हे पंचप्राण आणि कर्मेंद्रिय यांना मिळून जो प्राणमय कोश होतो त्याच्याशी जेव्हा तादात्म्य आपण करतो तेव्हा आपण काय म्हणतो? मी भुकेलेला आहे, मी तहानलेला आहे. कारण भूक आणि तहान हे या प्राणमय कोशाचे गुणधर्म आहेत. आता आपण मनोमय कोश बघू. मनोमय हा कोशः कः? मनश्च ज्ञानेंद्रिय पंचकं मिलित्वा यः भवति सः मनोमयः कोशः. म्हणजे मनोमय कोश म्हणजे काय तर मन आणि 5 ज्ञानेंद्रिय ह्यांच्या मिळून जो समूह होतो त्याला मनोमय कोश असं म्हणतात. आता राग, हेवा, प्रेम, दया इत्यादी भावनांची मन ही बैठक आहे किंवा संकल्प विकल्पयुक्त विचार म्हणजे हा कोश. आता संकल्प विकल्प हे अजिबात सांगण्याची गरज नाही आहे, आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. वस्तुविषयांना इंद्रियामार्फत मनच ग्रहण करतं आणि जर इंद्रियांच्या मागे मन नसेल तर त्यांच्याकडून कोणत्याही संवेदना या ग्रहण होऊ शकणार नाहीत. जर माझं मन दुसरीकडे कुठे असेल तर माझे डोळे जरी सताड उघडे असेल तरी मला समोरची गोष्ट दिसत नाही हा आपल्याला अनुभव आहे. आणि कर्मेंद्रियसुद्धा मनाच्या आदेशानुसारच प्रतिक्रिया व्यक्त करतात. तर मनोमय कोशाशी तादात्म्य पावल्यानंतर मी काय म्हणतो? मी सुखी आहे, मी दुःखी आहे,
मला ऐकू येत नाही वगैरे. तर आत्मा हा कधीही सुखी नसतो की दुःखी नसतो, तो शुद्ध आनंद स्वरूप असतो. म्हणजेच आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे मनोमय कोश म्हणजे आत्मा नाही. आणि ह्याचं कारण आपण पूर्वी बघितलेलं आहे की एकतर मन आणि ज्ञानेंद्रिय हे सूक्ष्म शरीराचे घटक आहेत आणि आणि ते पंचतन्मात्रांच्या सत्वांशांपासून त्यांची निर्मिती झालेली आहे, म्हणून ते जड आहेत आणि म्हणून ते आत्मा असू शकत नाही. तर इथे आपण ह्या 5 कोशांपैकी 3 कोशांचा विचार केला आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश. आता विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्यांचा विचार मात्र आपण पुढच्या भागामध्ये करूया. आणि इथे प्रार्थनेने थांबूया. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.